ओके, पहा बाळांनो, लास्ट लेक्चरमध्ये जो आपण भाग डिस्कस केलेला आहे त्यामध्ये मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीपर्यंतचा आपण भाग पाहिलेला आहे. हुक्स लॉ आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी हा भाग आपण पाहिलेला होता, ज्यामध्ये आपण 3 प्रकारचे मॉड्युलस डिस्कस केलेले आहेत. पहिला होता यंगचा मॉड्युलस, द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी रिलेटेड विथ द चेंज इन लेंथ. इट इज सिम्पली डिफाइंड ॲज द रेशो ऑफ लॉन्जिट्युडनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. त्याचा जो फॉर्म्युला आपल्याला भेटतो हा फॉर्म्युला आपण असा घेतो, कशाचा? यंग मॉड्युलसचा y इज इक्वल टू mgl डिवाइड बाय पाय r स्क्वेअर l. ओके, हा डेल l घेतो आपण, राईट. हा डेल l म्हणजेच इन्क्रीजिंग लेंथ आहे, डझंट मॅटर. किंवा याच्या अगोदरचा फॉर्म्युला आपण असा घेतो, कसा? फोर्स अपॉन एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजेच l अपॉन स्मॉल l. ओके, किंवा डेल l, इथेही डेल l, डझंट मॅटर. हा यंग मॉड्युलसचा फॉर्म्युला भेटतो आपल्याला, करेक्ट. त्यानंतर दुसरा बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला घेतला आपण. बल्क मॉड्युलस इट इज द रेशो ऑफ इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू द व्हॉल्यूम स्ट्रेन. आणि हा फॉर्म्युला आपल्याला असा भेटून जातो, कसा? बल्क मॉड्युलस k इज इक्वल टू, काय आहे हा फॉर्म्युला? k इज इक्वल टू v into dp divided by dp. ओके, dp घ्या, डेल v डझंट मॅटर. आणि इथं मायनस घेतला तरी ते मी सांगितलं कशा पद्धतीने येणार आहे. ओके, आणि लास्ट वन होता शेअरिंग किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो आपण याला, विच इज गिवन बाय f अपॉन a थीटा. हे 3 मॉड्युलस आपण डिस्कस केलेले आहेत. लास्ट लेक्चरमध्ये हे 3 मॉड्युलस आपल्याला मिळालेले होते. याच्यामध्ये एक छोटीशी कन्सेप्ट माझ्याकडून पाहून गेलेली होती, ती म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, कॉम्प्रेसिबिलिटी इट इज द रेसिप्रोकल ऑफ, हा बल्क मॉड्युलस नंतर येणारी एक छोटीशी कन्सेप्ट आहे. कॉम्प्रेसिबिलिटी म्हटलं जातं त्याला. कॉम्प्रेसिबिलिटी इज गिवन बाय सी, कॉम्प्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस, सो इट इज 1/k. मग तुमचा बल्क मॉड्युलसचा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला रिव्हर्स करून टाका, काय मिळणार तुम्हाला? कॉम्प्रेसिबिलिटी मिळणार. कॉम्प्रेसिबिलिटी इज द रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस. मग याचं युनिट घ्यायचं असेल तर हे युनिट मीटर स्क्वेअर पर न्यूटन होता, कारण आतापर्यंत न्यूटन पर मीटर स्क्वेअर होता. आता त्याचा रेसिप्रोकल म्हणजे मीटर स्क्वेअर पर न्यूटन, किंवा यालाच आपण पास्कल इनव्हर्स असं म्हणूयात. ठीक आहे, इनव्हर्स हे त्याचं युनिट आहे. ठीक आहे, किंवा पर पास्कल असं म्हणा, डझंट मॅटर. आणि जे डायमेन्शन असतील ते डायमेन्शन l इन -1 होता, आता प्लस होणार. m इन +1 होता, -1 होईल. आणि t इन काय होणार? -2 होता, तो +2 होणार. ओके, हे डायमेन्शन मिळून जाते मला कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, एक छोटीशी कन्सेप्ट होती जे की माझ्या हातून राहून गेलेली होती, कशाशी रिलेटेड? बल्क मॉड्युलस, रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस, दॅट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्रेसिबिलिटी. हे अशा पद्धतीने घेतलं जाईल. ओके, हा सगळा भाग जे थोडंसं राहिलेलं होतं त्यामध्ये, पण त्याच्या अगोदरचा सगळा भाग आपण डिस्कस केलेला आहे. ओके, नाउ टुडे लेट मी गो अहेड फॉर द नेक्स्ट वन आर्टिकल, दॅट इज द पॉइसन्स रेशो. कशाला म्हटलं जातं पॉइसन्स रेशो? काय आहे? इझी आर्टिकल आहे, पहा. पॉइसन्स रेशो. ओके, पॉइसन्स रेशो इझी आर्टिकल आहे मला, लगेच अंडरस्टँड होईल. जो की आतापर्यंत तुम्ही भाग स्टडी केलेला आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, पॉइसन्स रेशो काय म्हटलं जातं याला, पहा. फॉर दॅट लेट कन्सिडर अ वायर, लेट कन्सिडर अ रॉड और अ वायर विच इज फिक्स्ड टू द रिजिड सपोर्ट. म्हणजे हा एक रिजिड सपोर्ट आहे. ओके, आणि या रिजिड सपोर्टला आपण ही एक वायर, म्हणजे वन एंड ऑफ द वायर इज फिक्स्ड टू द रिजिड सपोर्ट अँड अदर एंड इज फ्रीली सस्पेंडेड. या पद्धतीने लेट सपोज द लेंथ ऑफ वायर. आता या वायरची ही लेंथ आहे, कॅपिटल L विथ द लेंथ ऑफ वायर. ओके, अँड कॅपिटल D विथ द डायमीटर ऑफ द वायर. या वायरचं डायमीटर घेऊया आपण कॅपिटल D. ओके, कॅपिटल D इज द डायमीटर ऑफ वायर. नाउ लेट मी अप्लाय द डिफॉर्मिंग फोर्स, और लेट मी अप्लाय द एक्सटर्नल फोर्स ऑन दिस एंड. या एंडवरती मी एक्सटर्नल फोर्स देतो. काय होईल रे बाळा? इट्स लेंथ विल बी इन्क्रीज, म्हणजे त्याची लेंथ वाढणार. बट कीप इन माइंड, वेन इट्स लेंथ इन्क्रीजेस इट्स डायमीटर डिक्रीजेस. जर लेंथ वाढली तर डायमीटर डिक्रीज होणार बाळा. साधं उदाहरण आहे, साधं एक्झाम्पल आहे, तुमच्या डे टू डे लाईफमध्ये पण तुम्ही पाहिलेलं असेल. रबर घ्या, त्याला
स्ट्रेच करा, ताणून धरा, काय होतं लेंथ वाढते पण त्याची थिकनेस कमी होते. सेम थिंग हिअर ऑल्सो. म्हणजे मी इथं जर फोर्स अप्लाय केला, इट्स अ लेंथ विल इन्क्रीज बट इट्स अ डायमीटर विल डिक्रीज. म्हणजे हे आपल्याला असं दाखवता येतं. कसं हे पहा, याचा हा डायमीटर या ठिकाणी कमी झालेला आहे, असा डायमीटर कमी होतो आणि लेंथ मात्र काय झालेली असेल, इन्क्रीज झालेली असेल. लेंथ काय इन्क्रीज होते, फोर्स दिलेले आपण, हा का नाही, इथं आपण हा फोर्स दिलेला आहे, ड्यू टू विच इट्स लेंथ इन्क्रीजेस. चला इन्क्रीज इन लेंथ, ही जी लेंथ वाढलेली आहे याला स्मॉल एलने डिनोट. आणि हा जो डायमीटर आहे डिक्रीज झालेला, हा डायमीटर आपण स्मॉल डी लिहिला. बरोबर. म्हणजे इथे काय एक्सप्लेन करतोय ते लक्षात घ्या. व्हेन वी अप्लाय द फोर्स ऑन द रॉड और वायर whose one end is fixed here, its length increases and diameter decreases. That means here dimension take place in two ways. दोन प्रकारे इथं डायमेन्शन बदलते. पहिले जे डायमेन्शन बदलत आहे इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, ज्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला त्या डायरेक्शनने इथं डायमेन्शन बदलते. मग फोर्सच्या डायरेक्शनला बदललेले डायमेन्शन कोणते, लेंथ. फोर्स कोणत्या डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन, मग त्या डायरेक्शनला बदललेलं डायमेन्शन कोणतं आहे, लेंथ. लेंथ बदलते. आणि दुसरे जे डायमेन्शन बदलत आहेत परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे फोर्सला परपेंडिक्युलर डायरेक्शन, फोर्स कसा आहे असा, परपेंडिक्युलर डायरेक्शनला बदललेले डायमेन्शन डायमीटर. फोर्स असा ऍक्ट होतो, डायमीटर असा डिक्रीज होतो, हा का नाही. म्हणजेच दोन प्रकारे डायमेन्शन्स इथं बदलतात. पहिला इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आणि दुसरा परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. असे डायमेन्शन यामध्ये बदललेले दिसतात. ओके, सेकंड केस कन्सिडर करू आपण. हा रॉड आता बाजूला घेतला, ठीक आहे, आणि या रॉडला दोन्ही बाजूने मी कॉम्प्रेस केलं. आता फोर्स कसा दिलेला आहे, इनवर्ड डायरेक्शनला, आतील बाजूला फोर्स दिला. काय दिसतं मला, हा असा इनवर्ड डायरेक्शनला फोर्स दिला. हा रॉड आहे, इनवर्ड डायरेक्शनला फोर्स दिला. इट्स अ लेंथ डिक्रीजेस. म्हणजे पुन्हा फोर्सच्या डायरेक्शननं डायमेन्शन बदलले. इट्स लेंथ डिक्रीजेस बट लेंथ डिक्रीज होत असताना इट्स डायमीटर इन्क्रीजेस, त्याचा डायमीटर वाढतो. म्हणजे इथं सुद्धा पुन्हा दोन प्रकारे डायमेन्शन बदलते. एक अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स आणि दुसरा परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. दोन प्रकारे डायमेन्शन बदलते. म्हणून द चेंज इन डायमेन्शन, पहा द चेंज इन डायमेन्शन, नीट पहा मला मी काय घेतला, चेंज इन डायमेन्शन, change in dimension upon original dimension in the direction of force, कुठले घेतो आपण हे, in the direction of force, that is called, त्याला आपण काय म्हणणार, linear strain. ओके, linear strain, जे की आपण आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणतो आपण याला. Change in dimension upon original dimension in the direction of force, that is nothing but the linear strain. हो का नाही. आणि दुसरे जे डायमेन्शन बदलत आहे बघा ना, ते पण चेंज इन डायमेन्शन, upon original dimension. ओके, upon original dimension in perpendicular direction. कुणाला परपेंडिक्युलर, टू द फोर्स, परपेंडिक्युलर डायरेक्शन टू फोर्स. फोर्सला परपेंडिक्युलर डायरेक्शन बदलणारे हे जे डायमेन्शन्स असतात त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणतो. ओके, लॅटरल स्ट्रेन. ओके, हां, मग आता पहा लिनियर स्ट्रेन काय म्हणतो तुम्हाला, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, लिनियर स्ट्रेन. मग हे चेंज इन डायमेन्शन कोणतं बदलतं, फोर्सच्या डायरेक्शन, लेंथ. म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल डायमेन्शन, ओरिजिनल लेंथ कॅपिटल एल. चेंज इन लेंथ काय आहे, स्मॉल एल, आणि ओरिजिनल लेंथ काय आहे, कॅपिटल एल. लिनियर स्ट्रेन, यालाच आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन म्हणते ना आता, हा का नाही. ओके, लॅटरल स्ट्रेन चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता ही डायरेक्शन आहे फोर्सची, याला परपेंडिक्युलर म्हणलं तर असा, म्हणजेच काय डायमीटर. मग हे काय ना, चेंज इन डायमेन्शन, डायमीटर, चेंज इन डायमीटर स्मॉल डी अपॉन ओरिजिनल डायमीटर, काय आहे ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे ओरिजिनल डायमीटर कॅपिटल डी. दॅट इज लॅटरल स्ट्रेन, राईट. देन द रेशो ऑफ lateral strain to
द लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन, हा जो रेशो भेटतो या रेशोलाच पॉइसन्स रेशो असं म्हणतात. ओके, पॉइसन्स रेशो. पॉइसन्स रेशो इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू द लिनियर स्ट्रेन. ठेवून टाकूया व्हॅल्यू आपण याच्यामध्ये. काय आहे बरोबर? लॅटरल स्ट्रेन काय आहे? स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. ओके, स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी, दॅट इज चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर. राईट. लिनियर स्ट्रेन याला डिवाइड आहे भागिले उलटून गुणिले करा. लिनियर स्ट्रेन काय आहे? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, म्हणजे कॅपिटल एल अपॉन स्मॉल एल. ओके, भागिले उलटून गुणिले. म्हणजेच याचं जे सिम्बॉल असतं पॉइसन्स रेशोचं, सिग्मा हे सिम्बॉल वापरतो. सिग्मा इज इक्वल टू, दॅट इज पॉइसन्स रेशो इज इक्वल टू एल डी डिवाइडेड बाय कॅपिटल डी इनटू स्मॉल एल. ओके, दिस इज द पॉइसन्स रेशो. ओके, अजून काय सांगता येईल आपल्याला याच्याशी रिलेटेड? पॉइसन्स रेशोची रिलेटेड युनिट सांगूया आपण याचं. सांगा बरं युनिट काय येईल याचं? इथं पाहिजे फॉर्म्युल्यामध्ये. फॉर्म्युला कसा आहे? सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे. सिमिलर क्वांटिटीचा रेशो असेल तर याला युनिट येईल नाही ना. वरती पण स्ट्रेनच आहे, इथं वरती पण स्ट्रेनच आहे, इथं पण स्ट्रेनच आहे. हा लिनियर स्ट्रेनचा झाला, पॉइसन्स रेशो झाला. स्ट्रेन अपॉन स्ट्रेनच आहे, हा काय फिजिकल क्वांटिटी स्ट्रेनच आहे. सिमिलर क्वांटिटीचा रेशो आहे, त्याला युनिट येणार नाही. आणि युनिट नाहीये म्हणजे याला डायमेन्शन सुद्धा येणार नाही. ओके, that is about the Poisson's ratio. See, Poisson's ratio is the ratio of lateral strain to the linear strain, and this formula is given by in this way: original length into change in diameter upon original diameter into change in length. By this formula we can determine Poisson's ratio. Okay, चला याच्यामध्ये अडचण नसावी, जमेल आणि व्हिडिओ सुद्धा क्लिअर आहे, काही अडचण नाही. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पार्ट मध्ये जाऊया आपण. नेक्स्ट आपण आर्टिकल जे दिलेलं आहे ते सोपा लेसन आहे बाळांनो. सगळ्या कन्सेप्ट एकावरती एक आधारित आहे. रीड करा, वाचा, जिथं अडचण येते त्या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा विचारा. ठीक आहे. अजून एक आर्टिकल घेऊया आणि मग याच्याशी रिलेटेड एखादं एक्झाम्पल घेऊया. पहा, पुढे जे आर्टिकल दिलेलं आहे तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन कर्व दिलेला आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्व, स्ट्रेस स्ट्रेन, स्ट्रेस स्ट्रेन कर्व. ठीक आहे. यालाच बिहेवियर ऑफ वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड असंही म्हणतात. काहीच फरक पडणार नाही, तेच असणार आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्वच आहे, ज्याला बिहेवियर ऑफ वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड असं जरी म्हटलं तरी फरक पडत नाही आहे. ठीक आहे. बघा आता हा कर्व आहे, खरं तर हा ग्राफ आहे आपल्याला जो स्टडी करायचा आहे. आणि हा जो ग्राफ असतो, पहा मी काय म्हणतोय, हा जो ग्राफ असतो वेगवेगळ्या मटेरियलसाठी वेगवेगळ्या प्रकारे हा ग्राफ भेटतो. बट फॉर युअर अंडरस्टँडिंग हाऊ द बिहेवियर टेक प्लेस एक्सप्लेन करण्यासाठी हा एक ग्राफ दिलेला आहे. एखाद्या मटेरियलचं इलास्टिक मटेरियल कन्सिडर करून त्याचा एक ग्राफ दिलेला आहे. ओके, काय आहे हा ग्राफ? बघा या ठिकाणी हा स्ट्रेस वाय ॲक्सिस वरती स्ट्रेस घेतला जातो आणि एक्स ॲक्सिस वरती स्ट्रेन घेतला जातो. वाय ॲक्सिस वरती स्ट्रेस आहे आणि एक्स ॲक्सिस वरती स्ट्रेन. ओके, टेन्साइल स्ट्रेन म्हणा, फरक काहीच पडणार नाही. स्ट्रेन आणि इथं घेतलेला आहे स्ट्रेस. ओके, काय केलं जातं याच्यासाठी? अ वायर इज, we have to take here one wire which having uniform cross sectional area. Uniform cross sectional area असणारी एक वायर घेतली जाते whose one end is attached to the rigid support. म्हणजे वायरचा एक टोक रिजिड सपोर्टला, जसं की हे सिलिंग आहे, याला एक एंड फिक्स केलं जातं अँड अदर एंड इज लोडेड स्टेप बाय स्टेप. ओके, म्हणजे दुसरं जे टोक असेल त्याच्यावरती थोडं थोडं वेट त्यावरती ॲड केलं जातं. आता जेव्हा थोडं थोडं म्हणजे स्मॉल वेट त्याच्यावरती ॲड केलं जातं, स्मॉल वेट इन्क्रीज करत असताना त्या वायरमध्ये जे स्ट्रेस प्रोड्यूस होतं आहे, जे स्ट्रेन प्रोड्यूस होतं आहे, ॲट एव्हरी स्टेप, ईच स्टेप, प्रत्येक स्टेपला हे स्ट्रेस आणि स्ट्रेन मेजर केलं जातं आणि त्याचाच हा ग्राफ प्लॉट केला जातो. काय म्हणतो मी लक्षात आलं बघा. We have to take here one wire having a uniform cross-sectional area whose one end is attached to the rigid support and other end is step by step loaded with the small weights. म्हणजे पहिल्यांदा अर्धा किलोग्रॅम, नंतर 1 किलोग्रॅम, नंतर 1.5, 2, प्रत्येक वेळेस अर्धा किलोग्रॅम त्या ठिकाणी वेट वाढवून दिलं जातं.
आणि प्रत्येक वेळेस त्यामध्ये प्रोड्यूस होणारा स्ट्रेस मेजर केला जातो, त्याचबरोबर त्यामध्ये जनरेट होणारं स्ट्रेन मेजर केलं जातं आणि त्याचा हा ग्राफ प्लॉट केला जातो. स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन बाय टेकिंग द स्ट्रेन ऑन द एक्स ॲक्सिस अँड स्ट्रेस ऑन द वाय ॲक्सिस. अ ग्राफ इज प्लॉटेड दॅट इज नथिंग बट द स्ट्रेस स्ट्रेन कर्व. त्यालाच स्ट्रेस स्ट्रेन कर्व म्हणतात. आता हा ग्राफ जो मिळतो तो ग्राफ आपल्याला या पद्धतीने मिळतो. पहा, दिस इज अ स्ट्रेट लाईन. या पद्धतीने इथे सुरुवातीला ही आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते. वेट, ठीक आहे. दिस इज अ स्ट्रेट लाईन. हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळाला ओरिजिन पासून ए या पॉईंटपर्यंत. ओके, ए. इथून थोडासा ग्राफ हा असा कर्व झालेला दिसतो. या पॉईंटला आपण बी म्हणू. इथून पुढे हा पॉईंट आपल्याला सी भेटेल, ठीक आहे. आणि सी नंतर हा पॉईंट आपल्याला डी भेटेल. या ठिकाणी जो पॉईंट भेटेल त्याला डी पॉईंट म्हणू आपण, ठीक आहे. आता बघा, हे जे पॉईंट दिलेले आहेत यांचे फक्त नेम्स लक्षात घ्या. या पॉईंटला काय म्हणायचं आणि ते पॉईंट एक्सप्लेन करा. हा ग्राफ फिनिश होतो. हा जो पॉईंट ए आहे, या पॉईंट एला आपण प्रपोर्शनल लिमिट म्हणतो. ओके, प्रपोर्शनल लिमिट, ठीक आहे. पॉईंट ए इज अ प्रपोर्शनल लिमिट. त्यानंतर पॉईंट बी जो आहे, पॉईंट बीला इलास्टिक लिमिट म्हणतो आपण. इलास्टिक लिमिट किंवा त्याला यील्ड पॉईंट म्हटलं जातं. यील्ड पॉईंट, ओके, यील्ड पॉईंट. त्यानंतर पॉईंट सी जो घेतला जातो, हा पॉईंट सी, सी पासून या ठिकाणी एक पॉईंट घेतला जातो. ओके, हा असा एक पॉईंट घेतला जातो. हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण पी म्हणू. हा पॉईंट पी लागतो. पॉईंट पी काय असतो? परमनंट सेट. परमनंट, ठीक आहे. परमनंट सेट म्हटलं जातं त्याला. त्यानंतर पॉईंट डी जो मिळतो आपल्याला, हा पॉईंट डी असतो फ्रॅक्चर पॉईंट. फ्रॅक्चर पॉईंट, ओके. हे फक्त पॉईंट लक्षात घ्यावा. हे जर पॉईंट तुमच्या लक्षात आले तर याच्यामध्ये आपल्याला अडचण काहीच येणार नाही, ठीक आहे. हे पॉईंट फक्त जर लक्षात ठेवले तर तुम्हाला ग्राफ सहजचे एक्सप्लेन करता येतो, ठीक आहे. पहा, मी याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं की रॉड घेतो आपण किंवा वायर घेतो. त्या वायरचं एक टोक आपण फिक्स केलेलं असतं, दुसऱ्या टोकाला आपण लोड अटॅच करतोय. स्मॉल वेट अटॅच करत जातो. 1/2 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम, 1.5 किलोग्रॅम असं वेट अटॅच करत जातो आणि प्रत्येक वेळेस जनरेट होणारं स्ट्रेस स्ट्रेन मेजर करून त्याचा ग्राफ आपण प्लॉट करतो. दिस ग्राफ इज लाईक दिस. ओके, नाउ लेट मी एक्सप्लेन दिस ग्राफ. काय आहे पहा ग्राफ आता. In this graph, the portion OA of the graph is a straight line. हा जो portion आहे, हा OA, okay. The portion OA of the graph is a straight line. The straight line portion of the graph indicate that the stress is directly proportional to strain. आतापर्यंत तुम्ही शिकलेला स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन जर असेल, वाय ॲक्सिस वरती जे आहे ते एक्स ॲक्सिसला प्रोपोर्शनल असतं, आहे ना. म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. That means within the region of the graph OA, the Hooke's law is obeyed. म्हणजे याच्या दरम्यान OA स्ट्रेट लाईन घेतो. स्ट्रेट लाईन आहे याचा अर्थ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे आणि स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आहे म्हणजेच इथं Hooke's law ओबे होतो. Here is the Hooke's law. Hooke's law is obeyed. Hooke's law काय सांगतो आपल्याला? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन आणि हा लॉ इथं सॅटिस्फाय होतो. ओके, point A is called as the proportional limit point. ओके, म्हणजे याच्या पुढे काय होतं, याच्या पुढे जर ग्राफ आपण पाहिला तर तो ग्राफ आपल्याला स्ट्रेन कर्वकडे किंवा स्ट्रेन ॲक्सिस कडे बेंड झालेला दिसतो. म्हणजे ह्या रिजन मध्ये A to B रिजन मध्ये ग्राफ स्ट्रेट लाईन नाहीये. याचा अर्थ काय असणार? स्ट्रेस इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हे स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला प्रोपोर्शनल राहणार नाही, आहे का? म्हणून तर पॉईंट ए काय म्हटलेलं? प्रोपोर्शनल पॉईंट. बिटवीन द रिजन ए टू बी द ग्राफ इज स्लाइटली कर्व्ड टुवर्ड्स द स्ट्रेन ॲक्सिस ड्यू टू व्हिच स्ट्रेस इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. म्हणजे या रिजन मध्ये स्ट्रेस इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन म्हणू म्हणजे इथं हुक्स लॉ ओबे होणार नाही. बिटवीन दिस रिजन हुक्स लॉ इज नॉट ओबे. But within the region of the graph O to B, if we remove the load attached on the wire step by step, then the wire regain its original dimension.
मी काय म्हटलं हे लक्षात घ्या. O to B रिजनच्या दरम्यान जेवढा लोड आपण वायरवरती अटॅच केलेला आहे तो जर आपण स्टेप बाय स्टेप काढून घेतला तर वायरचे ओरिजिनल डायमेन्शन रिगेन होतात. वायर पुन्हा मूळ रूपामध्ये येते बघा. का नाही? दॅट मीन्स इन दिस रिजन द वायर शोज इलास्टिक बिहेवियर. वायरमध्ये इलास्टिक बिहेवियर दिसून येते. म्हणून या पॉइंटला काय म्हटलेलं आहे? इलास्टिक लिमिट. म्हणजे याच्या पुढे गेला तर वायरमध्ये पुन्हा इलास्टिक प्रॉपर्टी किंवा ओरिजिनल डायमेन्शन त्याचे रिगेन होणार नाही. म्हणून पॉइंट बी इज कॉल्ड ॲज द इलास्टिक लिमिट. ओके, किंवा याच पॉइंटला काय म्हटलेलं आहे? यील्ड पॉइंट म्हटलेलं आहे. ओके, नाउ आफ्टर द पॉइंट बी, आता पॉइंट बी पासून मी कुठून कुठं आला होता? ए पासून बी कडे. आफ्टर पॉइंट बी और बियॉन्ड द बी for the slight increase or very small increase in a stress there is a continuously increase in a strain. म्हणजे इथं थोडा जरी स्ट्रेस वाढवला तर स्ट्रेन जास्त इन्क्रीज होतो. म्हणजे इथे काय दिसतं? फॉर स्मॉल इन्क्रीज इन अ स्ट्रेस देयर इज अ लार्ज इन्क्रीज इन अ स्ट्रेन. आफ्टर द पॉइंट बी if we remove the load attached on the wire does not regain its original dimension. There is some permanent deformation is seen in that wire, or in this case the original length of wire is small than the length of wire without any stress on the wire. ओके, कन्फ्यूज झाला. पुन्हा एकदा बघा मी काय सांगितलं. म्हणजे बी पासून पुढे आपण जर वायरवरती दिलेला लोड काढून घेतला तर वायर डायमेन्शन रिगेन करणार नाही किंवा त्याच्यावरती लोड डिक्रीज केल्यानंतर मूळ रूपात यायचा प्रयत्न करेल, बट ओरिजिनल लेंथ किंवा ओरिजिनल डायमेन्शन्स रिगेन होणार नाही. म्हणजे इथे काय सांगतो मी ऐका. ओरिजिनल लेंथ किंवा लेंथ ऑफ द वायर इज ग्रेटर दॅन ओरिजिनल लेंथ विदाउट एनी स्ट्रेस. म्हणजे त्याच्यावरती आपण कसलाच स्ट्रेस दिला नाहीये तरी सुद्धा ओरिजिनल लेंथपेक्षा जास्त लेंथ आपल्याला इथून पुढे पाहिजे. हा का नाही? म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं परमनंट डिफॉर्मेशन झालं. हे समजण्यासाठी मी असं म्हणतो बघा, तुम्ही रबर वापरता, रबर त्याला ताणून धरता, अजून ताणून धरता. काय होतं? असं तुम्ही ताणून धरला पुन्हा सोडून दिला तो रिगेन होतो, पण बरोबर ओरिजिनल डायमेन्शन येतात करेल आहे तेवढ्याच लेंथचा होतो का? थोडीशी जास्त लेंथ त्यामध्ये दिसून येते. म्हणजेच काय झालं? परमनंट सेट झाला. म्हणजे हा जो पॉईंट मिळाला मला परमनंट सेट. ओरिजिनल लेंथपेक्षा त्याची लेंथ इन्क्रीज झालेली दिसते, पण त्याच्यावर आपण कसलाच फोर्स दिलेला नाहीये. लक्षात येते? विदाउट एनी स्ट्रेस द लेंथ ऑफ वायर इज लार्जर दॅन इट्स ओरिजिनल लेंथ. दॅट पॉइंट इज नथिंग बट द परमनंट सेट पॉइंट. त्याला आपण परमनंट सेट पॉइंट म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये ते परमनंट डिफॉर्मेशन झालेलं असतं. इज इट क्लिअर? आफ्टर पॉइंट सी, नाउ फ्रॉम पॉइंट सी आता पुढे जाऊया. पॉइंट सी पासून पुढे for very small increase in a stress there is a continuously increase in a strain. म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युअस इन्क्रीज इन स्ट्रेन होत जातं till the fracture point is produced. म्हणजे त्याच्यामध्ये फ्रॅक्चर पॉइंट म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे? वायर ब्रेकच होणार आहे. इथं वायरचं बिहेवियर कसं असणार आहे इथून पुढे? ॲज लाईक अ प्लास्टिक सारखं बिहेवियर असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ओरिजिनल डायमेन्शन पुन्हा रिगेन होणारच नाहीये. आले लक्षात? फ्रॉम दिस टू दिस म्हणजे फ्रॉम सी टू डी wire behaves like a plastic, so this region is called as the plastic flow. म्हणून तर त्याला आपण प्लास्टिक फ्लो म्हटलेलं आहे. किंवा प्लास्टिक डिफॉर्मेशन इज प्रोड्यूस्ड इन द वायर. ओके, म्हणजे सी पासून पुढे वायर मध्ये प्लास्टिक डिफॉर्मेशन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आले का लक्षात हे सारे पॉइंट? आणि मला लक्षात घ्या, मी हा ग्राफ एक्सप्लेन करण्यापूर्वीच तुम्हाला काय सांगितलं? प्रत्येक मटेरियलसाठी हा ग्राफ कसा मिळणार आपल्याला? वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळतो. मी आता दिलेला ग्राफ हा एका मटेरियलसाठी असेल, तुम्ही दुसरं मटेरियल घेतला त्याच्यासाठीचा ग्राफ हा थोडासा वेगळा असेल, पण नियर अबाउट हा पहिला पोर्शन तर सगळ्यासाठी जवळजवळ सारखा दिसून येतो. ओके, इफ वी कन्सिडर द मटेरियल लाईक ग्लास. ओके, मी मटेरियल कोणतं घेतलेलं आहे? ग्लास किंवा सिरॅमिक यासारखे जर मटेरियल घेतले तर हे सिरॅमिक सारखे मटेरियल. ओके, सिरॅमिक सारखे जे मटेरियल आहे किंवा ग्लास सारखे जे मटेरियल आहे दे कॅन ब्रेक विदिन अ इलास्टिक लिमिट. म्हणजे हे इलास्टिक लिमिटमध्येच ब्रेक होऊ शकतात. म्हणून तर आपण यांना काय म्हणतो? ब्रिटल. ओके, दिस मटेरियल इज कॉल्ड ॲज द ब्रिटल मटेरियल. ओके, म्हणजे इलास्टिक लिमिटमध्येच ते ब्रेक होत असतात, म्हणून तर त्यांना आपण ब्रिटल असं म्हटलं आहे. इफ वी कन्सिडर द
material like aluminum, copper or iron, etc. They shows the larger extension in wire, म्हणजे त्याच्यामध्ये लार्ज एक्सटेन्शन, लार्ज प्लास्टिक फ्लो त्याच्यामध्ये पाहायला भेटतो. म्हणून तर त्यांना आपण डक्टाईल मटेरियल म्हणतो. ओके, डक्टाईल मटेरियल त्यांना म्हणतात. हा नाही, गोल्ड, सिल्वर, they can be beaten, they can be drawn into thin sheet by hammering on it. त्यांच्यावरती आपण हॅमर करून ठोकून त्याच्यापासून पातळ पत्रे तयार केले जातात. कशाचे? गोल्ड, सिल्वरचे. त्यांना आपण मॅलिएबल म्हणूया. ओके, मॅलिएबल. तुम्ही हे मेटलर्जीमध्ये शिकलेले आहात 10th मध्ये, आहे का नाही? म्हणजे त्याला आपण मॅलिएबल म्हणतो. बिकॉज दे कॅन बी बिटन इनटू थिन शीट बाय हॅमरिंग ऑन इट. घालून त्याच्यावरती आपण पातळ पत्रा तयार करू शकतो, म्हणून तर त्यांना मॅलिएबल म्हटलेलं आहे. आयर्न, कॉपर हे जे आहेत टक्टाईल आहे. ग्लास, सिरामिक हे कसले मटेरियल झाले? ब्रिटल मटेरियल आहे, हा का नाही? ओके, अजून वेगवेगळ्या प्रकारचे इलॅस्टोमर म्हटलं जातं. इलॅस्टोमर आपण कोणाला म्हणतो? इलास्टिक मटेरियल. रबर बँड घेतला, त्याला जर आपण फोर्स दिला, ओरिजिनल लेंथपेक्षा मेनी टाइम्स त्याची लेंथ कितीतर पटीने इन्क्रीज होऊ शकते. असं जे मटेरियल असेल रबरचं, त्याला आपण काय म्हणूया? इलॅस्टोमर. म्हणजे ओरिजिनल लेंथपेक्षा त्याची लेंथ कित्येक पटीने इन्क्रीज होऊ शकते. असं जे मटेरियल असेल त्याला इलॅस्टोमर म्हणूया आपण, हा का नाही? अजून एक मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे वल्कनाइज्ड रबर म्हटलेलं आहे. वल्कनाइज्ड रबरच्या बाबतीत थोडंसं वेगळं बिहेवियर तुम्हाला पाहायला भेटतं. हे असं कसं? इन केस ऑफ वल्कनाइज्ड रबर, when we apply the load or stress on that rubber, its behavior is look like this. हे स्ट्रेन, या ठिकाणी स्ट्रेन, इथं असणारा हा स्ट्रेस. ओके, आणि मग तो ग्राफ आपल्याला वल्कनाइज्ड रबरचा ग्राफ आपल्याला असा असतो. But when we remove the applied load on the vulcanized rubber, त्या रबरवरती दिलेला लोड जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप डिक्रीज करतो, इट डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल डायमेन्शन इमिडिएटली. देयर इज सम लॅग्स बिहाइंड. म्हणजे त्या ठिकाणी लोड, आता रबरवरती दिलेला फोर्स आपण काढून घेतला की लगेच ते ओरिजिनल डायमेन्शनमध्ये येतं, आहे का नाही? बट वल्कनाइज्ड रबरच्या बाबतीत आपल्याला असं पाहता येत नाही. लोड काढून घेतला की ते लगेच ओरिजिनल डायमेन्शन रिगेन करत नाहीये, त्याच्यामध्ये थोडासा टाइम जातो. इट शोज टाइम लॅग्स बिहाइंड. त्याच्यामध्ये टाइम लॅग्स बिहाइंड झालेला, किंवा त्यामध्ये थोडंसं लॅग्स बिहाइंड दिसून येतो. म्हणजे हा जो कर्व तुम्हाला भेटतो, हा कर्व कशाचा भेटला? इन्क्रीजिंग लोडचा. ओके, इन्क्रीजिंग लोड. ओके, आणि हा जो कर्व भेटतो हा डिक्रीजिंग लोडचा कर्व भेटतो. म्हणजे इथं तुम्ही डिक्रीज करत चालला लोड, जर लोड डिक्रीज करत चालला तर असाच ग्राफ भेटायला पाहिजे होता, पण तो भेटतो कसा आपल्याला? असा. म्हणजे इथं लॅग्स बिहाइंड. मग याच्यामध्ये जो हा कर्व भेटतो आपल्याला, हा कर्व किंवा याच्यामधला जो एरिया आहे, हा एरिया म्हणजे काय असतो? डिसिपेशन ऑफ एनर्जी असतो. ओके, डिसिपेशन ऑफ एनर्जी एरिया बिटवीन द कर्व शोज द डिसिपेशन ऑफ एनर्जी. त्या ठिकाणी झालेला लॉस त्या ठिकाणी इंडिकेट केला जातो हा ग्राफच्या साईडने, किंवा या ग्राफचा मिडल एरिया. इज इट क्लिअर? दॅट इज द बिहेवियर ऑफ वायर अंडर कंटिन्युअसली इन्क्रीजिंग लोड और स्ट्रेस स्ट्रेन कर्व, याला म्हटलं जाणार आहे. शंका बाळांनो, याच्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेन कर्व असं म्हटलं जाईल. ठीक आहे, सोपा होता बाळांनो, इझी आहे अंडरस्टँडिंगसाठी. रीड करा, थेअरी दिलेली आहे, एक 4 ते 5 डेफिनेशन आहेत फक्त. अडचण काहीच येणार नाही. जिथं अडचण येते त्या ठिकाणी तुम्ही मला विचारा. ठीक आहे, आता झालेल्या पार्टशी रिलेटेड एका दुसरा प्रॉब्लेम घेऊ आणि मग आपण पॉज करू. ठीक आहे, एक 2 प्रॉब्लेम देतो प्रॅक्टिससाठी. व्हिडिओ पॉज करायचे. मी प्रॉब्लेम फळ्यावरती लिहिल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, स्वतः प्रयत्न करा, आणि मी सोडवून झाल्यानंतर व्हिडिओ प्ले करून पहा तुम्ही सोडवलेला आन्सर करेक्ट आहे का नाही. ठीक आहे, पहा. एक्झाम्पल फर्स्ट. थोडंसं वेळ कमी आहे, थोडं पाठीमागे पडल्यामुळे मला प्रॉब्लेम कमी करायला लागतो. थोडेसे प्रॉब्लेम कमी घेतलेले आहेत, पण तुम्हाला माहिती आहे एका लेसनवरती 100 सव्वाशे प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, ट्राय करू आपण, जसा वेळ मिळेल तसं कव्हर करत जातो. पहा, पहिला प्रॉब्लेम असा घेऊया. The ratio of radius of 2 wire
wire of same material is 2 wire of same material is 2:1. If this wire is subjected wires, if this wires is subjected to same force म्हणजे दोन्ही वायरवरती दिलेला फोर्स कसा आहे, सेम आहे, सेम फोर्स. find the ratio of their stress. स्ट्रेसचा रेशो आपल्याला काढायचा. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा, पाहिजे. ठीक आहे, केलात प्रयत्न, देऊ सोडून पहा. सोल्युशन इझी आहे. आपल्याला फक्त काय दिलेलं आहे, रेडियसचा रेशो दिलेला आहे. R1/R2 इज इक्वल टू किती आहे, 2:1 म्हणजे 2/1 दिलेला आहे. ओके, R1:R2 अँड वी वॉन्ट टू फाइंड हियर काय काढायचं आपल्याला, याच्यामध्ये स्ट्रेसचा रेशो काढायचा. म्हणजे स्ट्रेस इन फर्स्ट वायर टू द स्ट्रेस इन सेकंड वायर काढायचा. ओके, क्वेश्चन मार्क. आता आपल्याकडे स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला स्ट्रेसचा, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ओके, मग आपण असं घेतो फोर्स अपॉन एरिया पाय आर स्क्वेअर. का बरं घेतो, कारण इथं आर दिलेलं म्हणून पाय आर स्क्वेअर असा ठेवू शकतो. ठीक आहे, देअरफॉर स्ट्रेस फर्स्ट डिवाइड बाय स्ट्रेस सेकंड इज इक्वल टू स्ट्रेस फर्स्ट डिवाइड बाय स्ट्रेस सेकंड इज इक्वल टू काय येणार आहे, फोर्स तर सेमच आहे. बोथ वायर्स आर सब्जेक्टेड टू द सेम फोर्स म्हटलेला आहे. F अपॉन पाय R1 स्क्वेअर. पहिल्या वायरच्या एरियाचा एरिया डिवाइड बाय, आता हे डिवाइड भागिले उलटून गुणिले करून पाय R2 स्क्वेअर डिवाइड बाय F सेम फोर्स. F कॅन्सल, पायला पाय मर्डर कॅन्सल. ओके, पायला काय R2 स्क्वेअर डिवाइड बाय R1 स्क्वेअर म्हणजेच R2 डिवाइड बाय R1 ब्रॅकेटचा स्क्वेअर R2 डिवाइड बाय R1. R2 किती आहे 1, R1 2 म्हणजेच 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1/4. देअरफॉर रेशो ऑफ स्ट्रेस इज 1:4. ओके, सिंपल क्वेश्चन होता. बऱ्याच जणांनी सोडवलेलं असेल, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं असेल, हरकत नाही. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम पाहूया बरोबर. अजून एक एक्झाम्पल. हेही एक्झाम्पल तुम्ही स्वतः प्रयत्न करायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा, प्रॉब्लेम लिहून दिल्यानंतर आणि स्वतः प्रयत्न करायचा आहे. यंग मॉड्युलसशी रिलेटेड आहे. ओके, प्रॉब्लेम सेकंड. फाइंड elongation produced. Find elongation produced in wire of length 1 meter subjected to force 1.5 into 10⁻⁴ Newton and having the area find the elongation produced in the wire of length 1 meter and area. इथे जरी लिहिला असता तरी चाललं असतं, काय हरकत नाही. subjected to force 1.5 into 10⁻⁴ Newton and wire having area इथंच गेला पाहिजे होतं. ठीक आहे, असू द्या पूर्ण पडण्यापेक्षा. अँड वायर हॅव्हिंग एरिया 1.5 cm². ओके,
1.5 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. हा प्रॉब्लेम दिलेला आहे. फाइंड द एलॉंगेशन प्रोड्यूस्ड इन द वायर ऑफ लेंथ 1 मीटर subjected to a force 1.5 into 10 raised to 4 Newton and wire having area 1.5 centimeter square. अजून एक गोष्ट देऊ आपण मला याच्यामध्ये यंगचं मॉड्युलस फॉर वायर. आता वायर कशाचे सांगितलेलं नाही, पण यंगचं मॉड्युलस जनरली देऊन ठेवूया. जर वायर ऑफ स्टील म्हणलं असतं तर यंगचं मॉड्युलस फॉर स्टील असं दिलं असतं, पण दिलेल्या वायरसाठीचा यंगचं मॉड्युलस 1.5 into 10 raised to 1.5 नको 2 into 10 raised to 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. ऑप्शन देतो याचे. ऑप्शन ए ट्राय करायचं. ऑप्शन ए 1 mm 0.1 mm. ओके. ऑप्शन बी 0.3 mm. ऑप्शन सी 0.5 mm. ऑप्शन डी 0.2 mm. ठीक आहे. ओके. पॉज करा, ट्राय करा. ठीक आहे. केला प्रयत्न, देऊ सोडून पहा बघा. देतो सोडून मी आता. यंगचं मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे काय आहे? y इज इक्वल टू स्ट्रेस लॉजिट्युडिनल स्ट्रेस अपॉन लॉजिट्युडिनल स्ट्रेन म्हणजेच फोर्स पर युनिट एरिया चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला काय करायचं आहे? एलॉंगेशन. एलॉंगेशन म्हणजे एल. मी आतापर्यंत तुम्हाला डेल एल दिलं. डेल एल द्या, एल द्या, तुमच्यावरती डिपेंड आहे डेल एल. आपल्याला हा डेल एल काढायचा. फाइंड द एलॉंगेशन. देअरफॉर डेल एल इज इक्वल टू रिअरेंज करून त्या फॉर्म्युला काय? फोर्स इंटू लेंथ डिवाइड बाय एरिया इंटू यंगचं मॉड्युलस. बरोबर आहे. ठेवा व्हॅल्यू याच्यामध्ये. फोर्स दिलेले आहे किती आहे? 1.5 into 10 raised to 4 इंटू लेंथ किती आहे? वायर ऑफ लेंथ 1 मीटर आहे. ओरिजिनल लेंथ आहे ना 1 मीटर डिवाइड बाय एरिया किती दिलेला आहे? 1.5 सेंटीमीटर. 1.5 सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या, सेंटीमीटर आहे मीटरमध्ये कन्वर्जन करा. 10 raised to -4 कारण सेंटीमीटरचं मीटरमध्ये करताना -2 त्याचा स्क्वेअर -4 म्हणून 10 raised to -4 मीटर स्क्वेअर करा. इंटू यंगचं मॉड्युलस किती आहे? 2 into 10 raised to 11. 2 into 10 raised to 11. 1.5 1.5 कॅन्सल होते. 10 raised to -4 + 4 इथे कॅन्सल करून टाकचा. तसं होत नाही. याला वरती उचला. किती होणार? 10 raised to 8. हे 10 raised to 8 हे वरती आणा -11. राहिला काय? फक्त 1/2. बरोबर. 1/2 into 10 raised to -8 प्लस +8 -11 -3 म्हणून 1/2 into 10 raised to -3 that is equal to 0.5 into 10 raised to -3. आता सगळे थिंग SI मध्ये होते म्हणजे हे एलॉंगेशन मीटरमध्ये आहे. मीटरमध्ये. आता ह्या मीटरचं कन्वर्जन मिलीमीटरमध्ये करा. मिलीमीटरमध्ये करायचं. मीटरमधून मिलीमीटरमध्ये जाताना 1000 ने गुणतो. 1000 म्हणजे 10 raised to 3. मग 10 raised to 3 10 raised to -3 कॅन्सल झालं म्हणजे आन्सर झालं 0.5 mm. चेक करा ऑप्शन. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके. अगदी सिंपल प्रॉब्लेम होता बाळांनो. खूप सोपा प्रॉब्लेम होता. दिलेला आहे तुम्हाला सिम्प्लिफाय करून. अजून याच्याशी रिलेटेड जेही ॲडव्हान्सला विचारलेला एक प्रॉब्लेम आहे, पण वेळेअभावी मी तो आज घेत नाही आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो. अभ्यास करत राहा बाळांनो. कोरोनाच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा करून घ्या अभ्यासासाठी. एन्जॉय करू नका, आनंद घ्या, पण अभ्यासाला जास्त प्रेफरन्स द्या. ओके. शंका विचारत राहा. थांबूया आपण उर्वरित भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये.